तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय अशोकजी मोरे यांचा प्रिन्स वॉरियर्स. स्ट्रायकर एंडकडे वीरेंद्र मोरे अर्थातच गोट्या, तर नॉन स्ट्रायकर एंडकडे अनिकेत. सर्वांच्या परिचयाचा नेहमीचा एक दर्जेदार खेळाडू वीरेंद्र. तर गोलंदाजी मार्क वरती सचिन कदम. आपण पाहताय अनुभवताय चाच प्रीमियर लीग पर्व तिसरे. दोन सामने लीग स्टेजचे झालेत. आता तिसरा सामना आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी स्ट्रायकर एंडकडे फलंदाज वीरेंद्र मोरे जो फलंदाजीसाठी आलाय प्रिन्स वॉरियर्स संघासाठी. तर एएस ब्रदर कडून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी पॅव्हेलियन एंड कडून सज्ज झालाय सचिन कदम. पहिला चेंडू तिसऱ्या सामन्यातील, राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट वीरेंद्र मोरेने खेळून काढलाय. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक यासाठी तैनात आहे सागर. फेक करेल तद्वर मात्र एक धाव मिळेल. धावफलकावरती श्री गणेशा होतोय. वीरेंद्र देखील आपलं खातं उघडतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू इन टू द गॅप अलॉंग दी कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय वेगानं डीप. काऊ कॉर्नर बाउंड्री बाहेर सीमारेषा पार चौकार. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. लॉंग ऑन वरचा खेळाडू जो आहे तो डीप मध्ये घेतला जातोय काऊ कॉर्नर वरती. तर लॉंग ऑफ वरचा खेळाडू वाईडिश लॉंग ऑन वरती आणला जातोय. क्षेत्ररक्षण वेगळ्या आगळ्या पद्धतीचं पाहायला मिळते. डीप मध्ये दोन खेळाडू असतील. 30 यार्ड सर्कल मध्ये ऑफ साइड वरती 4 खेळाडू आहेत. एक शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे आणि वाईडिश मिड ऑफ पाहायला मिळतोय. तर वाईडिश लॉंग ऑन वरती एक सर्कल मध्ये खेळाडू आहे, मिड विकेट वरती एक खेळाडू आहे आणि शॉर्ट फाईन लेग वरती आपण शॉर्ट 45 ज्याला म्हणतो त्या ठिकाणी एक खेळाडू आहे सचिन कदम. पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडकडे अनिकेत साठी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र सरळ खेळला होता, क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला. या 2 धावा मिळतील. सन्माननीय विजयजी पवार एक जुने जाणते क्रिकेटर, क्रिकेटचे अनेक उन्हाळी पावसाळे ज्यांनी लिहिलेल्या पेरलेत असे आमचे मार्गदर्शक विजयजी पवार साहेब व्यासपीठावरती यावेळेस दाखल होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. वेलकम, सुस्वागतम. धावफलक पुढे सरकले. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये अनिकेत च्या पारीला पूर्णविराम. प्रिन्स वॉरियर संघाला पहिला हादरा. या सीपीएल चे सामने पाहण्याकरता एलवडे गावचे सन्माननीय दीपकजी दबडे, त्यांचे सुपुत्र विकी दबडे आणि त्याचबरोबर जग्गू दबडे हे या ठिकाणी उपस्थित झाले. तर सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे या आणि व्यासपीठाची शोभा वाढवा. सन्माननीय दीपकजी दबडे आणि सर्व सहकारी दबडे परिवार, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची. धावफलकावरती 7 धावा असताना पहिला फलंदाज तंबूच्या आसराला परतला गेलाय. अनिकेत मात्र माघारी परतलाय. अनिकेत बाद झाल्यानंतर नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परेश यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सचिन कदमला यावेळेस मात्र यश प्राप्त होतोय.
मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर फलंदाज आपल्याला बाद करता आलं तर खूप महत्वाची बाब असते. इथून मात्र परेश यादव सेकंड एंडकडे सज्ज झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. सन्माननीय दीपकजी दबडे साहेब, स्वागत असेल आपलं. विकी दबडे, जग्गू दबडे, आपल्या सर्वांचं सहर्ष शब्दसुमनांनी स्वागत आहे. या व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि व्यासपीठाची शोभा वाढवा. यावेळेस मात्र अतिशय दर्जेदार गोलंदाजी, निर्धाव चेंडू, काय जबरदस्त षटक आतापर्यंत हाताळलंय सचिननं. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, तदनंतर मात्र चौकार जरूर आला, परंतु त्या चौकाराला प्रत्युत्तर देत असताना त्याने अनिकेतला माघारी देखील परतवले. शेवटचा अखेरचा एक चेंडू बाकी असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. खोलवर टप्प्याचा आणखी एक चेंडू, समोरच्या दिशेने चेंडू उडवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल, तद्वर मात्र फक्त एकच धाव मिळेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संपलं जाते. यस, आणि पहिल्या षटका अखेर धावफलकावरती 8 धावा लागल्या गेल्यात. आपण व्यासपीठावरती जाऊया. व्यासपीठावरती सन्मान्य दबडे साहेब उपस्थित झालेत, तर मी विनंती करतोय सन्मान्य सचिनजी शेडगे जे अध्यक्ष आहेत सीपीएलचे, त्यांच्या शुभ हस्ते दीपकजी दबडे यांचं स्वागत केलं जातंय. कॅमेरा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात दीपकजी दबडे यांच्याकरिता. स्वागत असेल आपलं आणि आपल्या सर्व परिवाराचं. धन्यवाद. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती विचार केला तर 8 धावा लागल्या गेल्यात आणि एक फलंदाज मात्र माघारी परतलाय. प्रिन्स वॉरियर्सचे संघमालक स्वतः व्यासपीठावरती आहेत. अशोक चुबा डोंगर मात्र नक्कीच उभा राहिलाय प्रत्येक संघमालकांच्या, कारण ज्या पद्धतीनं आज खेळ चालू आहे या मैदानावरती प्रत्येक संघमालक मात्र एकच विचार करणार आहे की लीग स्टेजमध्ये जास्तीत जास्त सामने जिंकून क्वालिफाय होण्याचा प्रयत्न मानस मात्र प्रत्येक संघमालकाचा असणार आहे. इथून मात्र पहिलं षटक संपले. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 8 धावा असताना नवीन गोलंदाजाला पाचारण केलंय. गोलंदाजी करता एएस ब्रदर्स, सागर मोरे कर्णधार. आपला एक अतिरिक्त खेळाडू बंधनकारक आहे. अभिजित गोलंदाजी मार्कवरती अभिजित दाखल झालाय पॅव्हलियन कडून गोलंदाजी करण्याकरिता. पहिलं षटक हाताळलं होतं दुसरं सांघिक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता अभिजित. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ संपलाय. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय आणि या फैलावलेल्या क्षेत्ररक्षणाला साजेशी गोलंदाजी करण्याचा मानस यावेळेस मात्र अभिजितचा. अभिजित राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू खूप आवाक्या बाहेरच्या फलंदाजाच्या पंच 2 हात फैलावत इशारा देतात स्वैर मारा. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक यावेळेस 25चा अवलंबन होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक अतिरिक्त धाव खर्ची घातली आहे. धावफलकावरती 9 धावा अर्जित होतील. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडूंनी आतापर्यंत दाखवलाय. या रणरणत्या उन्हामध्ये रखरखता खेळ मात्र पाहायला मिळतोय. आकाशामध्ये बरोबर माथ्यावरती यावेळेस सूर्य येऊन ठेपलाय. यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवलाय. वाह, जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी यावेळेस मात्र हाताळली गेली आहे. अभिजितने कमबॅक केलाय. निर्धाव चेंडूची सांगता मात्र जरूर झाली आहे. इथून मात्र गिअर बदलणं फार गरजेचं असणार आहे, कारण मित्रांनो खेळ क्रिकेटचा असो की जीवनाचा, योग्य वेळेला जो गिअर बदलतो तोच यशस्वी होतो. यावेळेस बॅकफुटवर जाऊन चेंडू खेळला अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला सामोरं जाईल. तद्वार मात्र दुसरी धाव घेण्याची संधी. फेकी खराब आहे, त्यामुळे 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे गेलंय. नो येस, ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू असल्या कारणानं फ्री हिट देखील असणार आहे. 3 धावांनी धावफलक वधारलं गेले. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा लागल्या जातील, त्या म्हणजेच 12. थँक्यू. तर 12 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अभिजित येऊन पोहोचलाय.
पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. अतिरिक्त धावेचा इशारा असणार आहे. धावफलक एका धावेने आणखीन वधारला जाणार आहे. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत 13. फ्री हिट अद्यापही कंटिन्यू असणार आहे. 2007च्या विश्वचषकामध्ये T20च्या हा नियम आणला गेला. 1 ऑक्टोबर 2007 सालापासून फ्री हिट हा नियम मात्र क्रिकेटमध्ये आला. ज्या चेंडूवरती नो असतो त्या चेंडूनंतर आपल्याला फ्री हिट मिळत असतो. इथं मात्र फ्री हिटचा पुरेपूर फायदा. चेंडू गेलाय आसमानी सुलतानी लांब 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 वरचा षटकार. 6 धावा. सहा धावांनी धावफलक पुढे सरकले गेले. धावफलकावरती धावांचा विचार केला गेला तर धावा लागल्या गेल्यात 19. दुसरं षटक मार्गस्थ असताना अभिजित यावेळेस महागडा ठरतोय. फलंदाजी करत असताना फलंदाज परेश मात्र खूप चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा अभिजित गोलंदाजी मागवती येत असताना अकुटप्प्याचा हा चेंडू बॅकफुटर जाऊन हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली विकेटचा पतन. पंचांनी मात्र नो घोषित केलाय. यस, चक गोलंदाजी मात्र खपवून घेतली जाणार नाहीये. फेअर गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारची चक गोलंदाजी या ठिकाणी चालणार नाहीये. 2 धावा धावफलकावरती वाढल्यात. धावफलकावरती धावा पाहायला गेलात तर धावा होत आहेत 21. झेल पकडल्या गेल्यानंतर अशोकजी मोरे थोडेसे टेन्शन मध्ये पाहायला मिळाले होते, परंतु नोचा इशारा पाहिल्यानंतर सुटकेचा निश्वास जरूर त्यांनी टाकलाय. धावफलकावरती 21 धावा लागल्यात. खूप चांगली धावांची गती आतापर्यंत राखली गेली. वीरेंद्र मोरे स्ट्रायकर यांकडे आल्यात. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेमध्ये आहे परंतु तो आवाक्या बाहेर आहे, त्यामुळे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. धावफलकावरती 1 धाव आणखीन अर्जित होते. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा लागल्या जात आहेत 22. दुसरं षटक अद्यापही मार्गस्थ. खूप लांबवरचं लांबलेलं षटक पाहायला मिळतंय. आतापर्यंत सर्वाधिक लांबलेलं षटक टाकण्याचा इतिहास जर कोणाच्या नावावर असेल तर तो पाकिस्तानच्या मोहम्मद शमीच्या नावावरती आहे. त्याने तब्बल 17 चेंडूंचं षटक हाताळलं होतं. इथं मात्र बॅकफुटर जाऊन आडव्या बॅटनं केलाय प्रहार. चेंडू गेलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक सामोरं जाईल. तद्वार मात्र फक्त 1 धाव मिळेल. फेकी चांगली होती परंतु कलेक्शन खराब आणि त्याचाच फायदा. वा, दॅट इज अ ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम वीरेंद्र अँड परेश. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकलं गेल्यानंतर विचार केला तर 8 चेंडू हाताळलेत अद्यापपर्यंत गोलंदाज अभिजितनं. त्यातले 4 चेंडू वैध आहेत आणि 4 चेंडू अवैध आहेत. धावफलकावरती 24 धावा आहेत. गोलंदाजी खराब होत असताना परंतु धावा मात्र तितक्याशा येत नाहीयेत. पुन्हा एकदा परेश स्ट्रायकरांकडे आलाय. यावेळेस काय घडणार काय बिघडणार. शेवटचे 2 चेंडू. दुसरं षटक मार्गस्थ असताना अभिजित पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडू धाडलाय. रक्षक आहे तो बनलाय दर्शक. दर्शक बनले दिवाने. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. डीजे तवक्कलला आपण ऐकताय. डीजे दीपक देखील त्याच्या जोडीला साथ देत आहेत. डीजे दीपक आणि डीजे तवक्कल यांच्या माध्यमातून मिळणारी ही मधुर साथ आणि क्रिकेटला चढणारा हा रंग. यावेळेस बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक सोपा झेल मात्र जमिनीला दान केलाय. म्हाताऱ्यांना विचाराल तर ते म्हणतील की गुलाबजामुन होता आणि तरुणांना विचाराल तर ते म्हणतील हा लग्नाचा लाडू होता. इथं लाडू गुलाबजाम मात्र जमिनीला दान केलाय. जीवदान मिळालंय आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती 30 धावा आहेत. डीजेकडे जाऊयात. थोडंसं मनोरंजन करूयात आणि पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट येऊयात. धावफलकावरती 2 षटकानंतर 30 धावा लागल्या गेल्या. तिथून मात्र आणखीन 4 षटकांचा खेळ बाकी आहे. घाई करा. पंच संदीपजी पेडेकर आणि मंगेशजी उतेकर आपणास एक विनंती असणार आहे.
की जेवढा वेळ वाचवता येईल तेवढे पुढचे सामने अधिक षटकांचे आपल्या खेळायला मिळतील. 6 षटकांचा पहिला फेरीचा सामना आपण पाहतोय. लीग स्टेजमधील पहिले सामने हे 6 षटकाचे असणार आहेत. तदनंतर मात्र CPL कोर कमिटी आमच्यापर्यंत जो निर्णय पोहोचवेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, किती षटकांचे सामने पाहायला मिळतील. कारण आज वातावरण जरा खुललेलं आहे. आज जवळजवळ 3 ते 4 दिवसानंतर आकाशामध्ये आपला सूर्य पाहायला मिळतोय. मागचे 4 दिवस वरुण राजा थोडासा आपल्यावरती नाखुश होता आणि सातत्याने बरसला तो. शेतकऱ्यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सचिन कदम वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी. 2 दिवसापूर्वी नारायणगावमध्ये आम्ही एक स्पर्धा पाहत होतो. दुपारी 2 वाजेपर्यंत टेनिस बॉलने आणि दुपारी 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत रबर बॉलने स्पर्धा झाली. एक ऐतिहासिक स्पर्धा म्हणावी लागेल. ते एक आगळी वेगळी स्पर्धा होती. पुन्हा एकदा सचिन कदम गोलंदाजी मागपती. स्ट्रायकर यांकडे वीरेंद्र मोरे. बॅकफुटर जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न असफल. यष्टीच्या मागे खूप चांगली कामगिरी. यावेळेस मात्र यष्टीरक्षक अभिजित देवगरे करतायत. अभिजितनं या अगोदर जेल सोडला होता, परंतु आता मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. यावेळेस पुढे सरसावत चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली. आणखीन एक झेल धरणीला दान. इथं मात्र गोलंदाज काय करेल. गोलंदाजीच्या पाठीचा कणा कोण असेल तर तो असतो क्षेत्ररक्षक. आणि क्षेत्ररक्षकाने जर झेल सोडले, सातत्याने 2 खेळाडूंचे 2 झेल सोडले गेलेत. एक परेशचा सुटलाय आणि एक वीरेंद्रचा सुटलाय. हे दोन्ही झेल महागात पडणार का, या प्रश्नाचं उत्तर मात्र थोड्या वेळात मिळणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने खेळला आहे. चेंडू नैसर्गिक अडथळ्यामुळे थोडासा वळला आहे. एक धाव पळून काढली आहे. तुकाराम यादव येत आहेत, फेकी करतील. तद्वर मात्र 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 34 लागताना पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत सचिन कदमने हाताळली आहे. वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना आतापर्यंत त्यांनी 12 धावा खर्ची घातल्या. एक फलंदाज देखील त्याने बाद केलाय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये आणि आता मात्र त्याने पकडलाय झेल. वीरेंद्र मोरे बॅक टू द डगआउट. दुसरा हादरा प्रिन्स वॉरियर संघाला. डीजे इथं मात्र फलंदाज क्रमांक 2 बाद झाल्यानंतर एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. सुधीर ठुले. अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी आहे. क्रिकेटमध्ये खूप सातत्यानं अनेक वर्ष कामगिरी त्यांनी केली आहे. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 34 आहेत. इथून कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. परेशला एक सामंजस्य खेळ करावा लागणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. हाणामारीची 2 शेवटची षटकं देखील बाकी आहेत. खोलवर डप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेनं. यावेळेस देखणा कव्हर ड्राईव्ह. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याने केलेली पुन्हा एकदा चूक आणि आणखीन 2 धावा. सचिन कदम चांगली कामगिरी करतोय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र चुकीची कामगिरी करतात. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथून मात्र अद्यापही विचार केला तर धावांचा 36 धावा धावफलकावरती असताना एक चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातील सचिन कदम पुन्हा एकदा पावेल कडून सज्ज झालाय गोलंदाजी करिता. हवेमध्ये चेंडू काही काळ आहे तो यावेळेस नो मॅन्स लँड मध्ये पाहतोय. स्वतः कर्णधार सागर यावेळेस चेंडूला सामोरं जाईल, फेक करेल. तद्वर पुन्हा एकदा आणखीन 2 धावा. या षटकामध्ये 3 वेळा मिसफिल्ड आणि त्यातून मिळालेल्या ह्या 6 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. सरासरी बघितली तर 12.70च्या सरासरीने धावफलकावरती 38 धावा आहेत. येणारे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतोय 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर. 38 धावा धावफलकावरती आहेत.
आकेश यादव आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये गोपीचंदजी पेडेकर यांच्याकडे संपर्क करा. आकेश यादव बॅटिंग पॉवर प्ले यावेळेस कॉल केलाय. पंच इशारा देत आहेत. अभिजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आलेत. रितेश रितेश मोरे बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक कितपत पत्त्यावरती पडणार. परेश आणि सुधीर कितपत फायदा घेणार. लेफ्टी आहे की राईटी आहे नेमका सुधीर. डीप मध्ये 3 खेळाडू. डीप कव्हर पॉइंट, डीप लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफ. पॉवर प्लेचं षटक चौथं. रितेश शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. यावेळेस मात्र पंच इशारा देतात. यस डावी एसटी सोडून जाणारा हा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावफलक 39 धावांवरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मागपती रितेश. यावेळेस पहा बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचं षटक तुम्ही कॉल केलंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही चेंडू डक कराल तर मात्र थोडंसं कठीण समीकरण म्हणेल. डगआउट मधून जर विचार केला तर प्रिन्स वॉरियरच्या एकच मागणी येते. रिमांड वरती घेण्याची गरज आहे. डिमांड केली जाते प्रिन्स वॉरियर संघाकडून. गोलंदाजाला रिमांडवर घेण्याची आवश्यकता. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं प्रहार केलाय. चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा सागर मोरेने केलेली चूक. चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईन कडे आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. धावफलकावरती 43 धावा लागल्या गेल्यात. सागर यादवनं केलेली चूक. यष्टीच्या मागे मला वाटते सागर मोरे क्षेत्ररक्षण करतायत. यावेळेस पुन्हा एकदा रितेश गोलंदाजी मागपती. स्ट्रायकरकडे सुधीर ठुले. यावेळेस बॅकफुटर जाऊन देखणा कट केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईन बाहेर. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे. धावफलक आणखीन 4 धावांनी वाढते. आता मात्र जी डिमांड होती ती पूर्ण होताना पाहायला मिळते. गोलंदाजाला अक्षरशः रिमांड वरती घेतलं जाते. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यात. इथून मात्र आणखीन पॉवर प्लेचे 3 चेंडू बाकी असताना बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केलाय. कव्हर पॉइंट वरचा खेळाडू डीप मध्ये नेलाय बॅकवर्ड पॉइंट वरती. समोरच्या दिशेनं खोलवर डप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू अडवला जाईल. फेक होईल. तद्वर मात्र 1 धाव. बऱ्याच अवधीनंतर परेश यादव मात्र स्ट्रायकर एंडकडे आलाय. धावफलकावरती धावा आहेत 48. वैयक्तिक 21. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 7 धावा आल्या होत्या. इथून मात्र बॅटिंग पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा आल्या. हो खोलवर डप्पाचा चेंडू ब्रह्मास्त्र उपसलंय. यावेळेस मात्र एकेरीच धाव मिळेल. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावफलक 49. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा आणि आतापर्यंत बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा. म्हणजे पॉवर प्ले मध्ये तेवढ्याशा धावा बनवता आलेल्या नाहीयेत. त्या म्हणजेच प्रिन्स वॉरियर संघाला. तर धावा रोखण्यामध्ये यशस्वी झालाय तो म्हणजे एएस ब्रदर्स संघ. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय सुधीर ठुलेकरिता. यावेळेस चेंडू फक्त लॉफ्ट केलाय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कितपत यशस्वी अपयशी. इथं मात्र धावबाद होत सुधीर ठुले. बॅक टू द डगआउट. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 50 आणि 3 फलंदाज बाद.
चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावांचा विचार केला तर 4 धावा आहेत, सॉरी 50 धावा आहेत आणि 3 फलंदाज मात्र बाद झालेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती बिपिन सागर मोरे गोलंदाजी करिता आलाय. एक जुना जाणता अनुभवी खेळाडू चाच संघाचा. तर नवीन फलंदाज बिपिन मोरे मैदानात दाखल झालाय, परंतु स्ट्रायकरकडे परेशला आपण पाहतोय. इथून मात्र हाणामारीचे शेवटची 2 षटकं, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, 50 धावा धावफलकावरती. इथून मात्र किती धावा बनवण्यामध्ये यश येणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. सागर टू परेश. पहिला चेंडू सागरचा, आखू टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र ओ हो हो, ब्रिलियंट एफर्ट. या प्रयत्नाकरिता मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्यात एकदा. खूप चांगला प्रयत्न अभिजितचा, परंतु तुमच्या मेहनतीला देखील यशाची साथ असणं, नशिबाची साथ असणं गरजेचं असतं. कारण मेहनत खूप लोकांनी केली, परंतु नशीब मात्र फळताना कमी लोकांचं दिसतं. मेहनत करणारा बिरबल हा मात्र प्रधान राहिला, परंतु कधीही मेहनत न करताना अकबर मात्र राजा राहिला. हा एक नशिबाचा भाग आहे मित्रांनो. स्लोअर पलीचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळतोय आणि धावबाची संधी. काय एफर्ट देतोय अभिजित. नॉट आउट. समोर 3 यष्ट्या दिसत असताना मात्र धावून बाद करण्याचा हा प्रयत्न अभिजितचा अपयशी ठरलाय. एक धाव वाढली गेली आहे धावफलकावरती. 51 धावा. खूप चांगली गोलंदाजी सागर मोरेची. पडल्यानंतर आतमध्ये येणारे चेंडू, पडल्यानंतर बाहेर जाणारे चेंडू, यष्ट्यांच्या दोन्ही बाजूकडे चेंडू वळवण्याची क्षमता सागर मोरे यावेळेस मात्र दाखवत असताना मी म्हटलं की अनुभव गाठीशी आहे सागरच्या, आणि तो अनुभव मित्रांनो, अनुभवाची शिदोरी ही फार उपयोगी ठरत असते संकट समयी. इंग्रजीमध्ये एक प्रोवर्ब आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा खूप मोठा गुरु आहे मित्रांनो, आणि त्या अनुभवाचा फायदा आतापर्यंत सागर मोरेने घेतलाय. यावेळेस डावकुऱ्या हाताचा बिपिन मैदानामध्ये आहे. बिपिन मोरे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केलाय. यावेळेस ऑफ साइड वरती 5 खेळाडू पाहायला मिळत आहेत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. यावेळेस पुल करायचा होता. चेंडू काही काळ हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीसे. या 4 धावांनी धावफलकाला यावेळेस आकारणी येत असताना धावफलक 55 धावांवरती जाऊन पोहोचलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये जी व्यूहरचना आखली आहे ती कुठेतरी सफल होत नाहीये. कारण ऑनसाइडचा विचार केला तर ऑनसाइड वरती 4 खेळाडू आहेत, ऑफसाइडचा विचार केला तर ऑफसाइड वरती 5 खेळाडू आहेत. इथून मात्र पुन्हा एकदा सागर मोरे. ओह क्या बात आहे, जबरदस्त. यावेळेस पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू, चेंडू सरळ यष्टीरक्षक अभिजितच्या हातामध्ये विसावला. अभिजितने चोख काम बजावलं. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. 55 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र स्थिर. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय सागर मोरेनं. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली, तो करणार नाहीये चुकी. बिपिन मोरे मैदानाच्या बाहेर. आणखीन एका विकेटचं पतन. धावफलकावरती 55 धावा असताना चौथा फलंदाज बाद होऊन मैदानाच्या आसऱ्याला परतलाय. इथून मात्र सागर मोरेच्या अनुभवाचा फायदा होतोय, तो म्हणजे एएस ब्रदर्स संघाला. कारण 5 चेंडू हाताळले आहेत. हाणामारीच्या या षटकामध्ये 5 धावा खर्ची घातल्यात आणि जमेची बाजू म्हणजे एक फलंदाज देखील त्यानं बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन मोरे. स्ट्रायकर एंडकडे अजूनही
परेशला आपण पाहताय खूप दीर्घकाळ फलंदाजी करतोय परंतु स्ट्राईक पासून वंचित आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, त्यानं पकडलाय झेल. बॅक टू बॅक दोन फलंदाज तंबूच्या आसराला, आणखीन एका विकेटचं पतन. थँक्यू डीजे. निम्मा संघ यावेळेस मात्र गारद झालाय. या षटकामध्ये दोन फलंदाज बाद झालेत. सागर मोरेनं काय जबरदस्त कामगिरी केली आहे. 5 षटकांचा खेळ, सरासरी पाहिली तर 11ची आहे. 5 फलंदाज मात्र बाद झालेत. अखेरचं हाणामारीचं शेवटचं षटक असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला पाचारण केलंय. पुन्हा एकदा रितेश. यानंतर होणारा सामना लीग स्टेजचा पहिल्या फेरीतला अखेरचा सामना आहे. मोरे सुपरस्टार आणि नागते सुपर किंग्स. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकी करता पोडियमवरती यायचंय. मिड इनिंग मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. कोण आलाय? उर्वेश. कोण? उर्वेश. उर्वेश ना? उर्वेश पवार. तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी रितेश ना? रितेश मोरे. हाणामारीचं शेवटचं षटक रितेश मोरे टू उर्वेश. ओह, यावेळेस जागा बनून खेळण्याचा प्रयत्न आणि सोपा धावबाद असेल का तर पंचांनी नकार दिलाय. इथं मात्र एक धाव मिळाली. उर्वेशने स्वतःचं खातं उघडलंय. आता स्ट्राईकवर जो फलंदाज आहे अर्जुन, CPL चे सन्माननीय उपाध्यक्ष. महाभारतातील अर्जुनानं ज्या प्रमाणे कामगिरी केली तशी कामगिरी यावेळेस मात्र करण्याची आवश्यकता अर्जुन मोरे यांना. धावफलकावरती 56, अब तक 56. फुल टॉस चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळलाय. संधी आली होती परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाही. फंबल झालेत. दुसरी धाव घेण्याची संधी आहे. यावेळेस फेकी चुकीच्या एंडकडे. आणखीन एक धाव मिळण्याची शक्यता. खराब पैकी फरक पहा. फरक हा एवढा आहे फलंदाजी आणि गोलंदाजी मधला. क्षेत्ररक्षकांनी अद्यापर्यंत साथ दिली नाही. 3 धावा पळून काढल्यात. 3 धावेने धावफलक पुढे सरकले. धावफलकावरती 59 धावा. पहिल्या 4 षटकामध्ये 50 धावा आल्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये खूप अचूक गोलंदाजी, अचूक टप्पा गाठला आहे गोलंदाजी करत असताना AS ब्रदर्स संघाने. नागते सुपर किंग्स आणि मोरे सुपरस्टार संघनायक. चला यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी करिता रितेश. फुल टॉस चेंडू यावेळेस हाताळलाय. उर्वेशने चेंडू खेळलाय हवे. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली, त्यानं सोडलाय झेल आणि आणखीन मिळतील त्या म्हणजे 2 धावा. सन्माननीय विजयजी पवार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतीये. 2 धावांनी धावफलक पुढे सरकले. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 61. उर्वेशला संधी मिळाली. या संधीचं कितपत सोनं होणार? पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रितेश. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना रितेशचा हा मारा. पुढे सरसावत खेळण्याचा मानस. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. सागर मोरे झेलच्या खाली, त्यानं पकडलाय सोपा झेल. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू डीजे. इथं मात्र थँक्यू 61 धावांवरती 6 फलंदाज बाद झालेत. अर्धा डझन फलंदाज बाद झालेत. नाणेफेक जिंकली आहे नागते सुपर किंग्सने आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस चेंडू हवेमध्ये. अर्जुन मोरे यांच्या बॅटमधून नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. 2 धावा घेण्याची संधी आहे आणि 2 धावा देखील जरूर पूर्ण होतील. फेकी खूप वेगवान. कलेक्शन यावेळेस मात्र चांगलं. 2 धावांनी धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहे 63. विजयजी आपण थांबवतो. फक्त एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा रितेश सज्ज होईल अर्जुन करिता.
यावेळेस खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंग बाद. अर्जुन मोरे बॅक टू द डगआउट. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकानंतर धावपलकावरती धावा आहेत 7 बाद. नाही रन्स आली 63. जिंकण्याकरिता 64 धावांची आवश्यकता आहे. जाऊयात पोडियमवरती ज्या ठिकाणी विजयजी पवार यांच्यासोबत जोडलेत नागटे सुपर किंग्सचे कर्णधार रुपेश ठुले. थैंक यू डीजे. थैंक यू डीजे. एक मिनट. थैंक यू डीजे. चला फलंदाज पाठवायचे आहेत. सचिन शेलार आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क करायचा आहे. सचिन शेलार. चला फलंदाज पाठवायचे आहेत आणि कोणी जेवायचं बाकी असेल तर आपली जेवणाची सोय या ठिकाणी केली आहे. आपण जेवण करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही संघाचा 12वा प्लेयर आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. हर सर जहाँ झुक जाए उसे मंदिर कहते हैं, हर नदी जहाँ समा जाए उसे समंदर कहते हैं. जीवन में कर्म और युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए उसे सिकंदर कहते हैं. जो हर जंग जीत जाए उसे सिकंदर कहते हैं. जो जीता वही सिकंदर. आणि पाहायचं आहे CPL पर्वत 3 मधील विजेता संघ कोण होईल. येणाऱ्या 3 दिवसामध्ये आपल्याला निश्चितच चला फलंदाज पाठवायचे आहेत. AS ब्रदर्स. चालू असलेला सामना आपण पाहतोय. AS ब्रदर्स विरुद्ध संघ प्रिन्स वॉरियर्स. आणि प्रिन्स वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी केली आहे आणि 64 धावांचं टार्गेट या ठिकाणी AS ब्रदर्स संघाला दिलं आहे. आणि AS ब्रदर्स संघाकडून टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानात दाखल झाली आहे. रितेश मोरे आणि सागर यादव अशी सलामीची जोडी आहे
हे दोन्हीही युवा खेळाडू आपण पाहू शकाल. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना तुम्ही पाहताय. आणि सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी 64 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे. सलामीची जोडी रितेश मोरे स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडला सागर यादव. पॉवर प्लेचे षटक आहे. 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही 2 क्षेत्ररक्षक पाहू शकाल. एक लॉंग ऑन आहे आणि एक डीप मिड विकेट. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज फुलटॉस चेंडूला खेळून ऑफच्या दिशेला निश्चितच एक धाव घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी यशस्वी होईल. तर 2 धावा कंप्लीट होतील आणि 2 धावेने देखील श्री गणेशा केला जातो या ठिकाणी एएस ब्रदर संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजी मार्कवरती सुधीर टुले. गेल्या मागील हंगामामधील हा एक उत्तम दर्जाचा गोलंदाज म्हणून निश्चितच त्याच्याकडे पाहिलं गेलं होतं. गतवर्षी देखील या सुधीर टुलेने सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव एक चांगला शिक्षक असतो आणि त्या अनुभवाच्या जोरावर या ठिकाणी निश्चितच गोलंदाजी केली जाते सुधीर टुले याच्या माध्यमातून. स्ट्राईकला रितेश मोरे. पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा घेतल्या होत्या, त्यानंतर कमबॅक करतो या ठिकाणी गोलंदाज. 64 धावा एक मापक आव्हान असेल मी तरी म्हणेल खेळपट्टीवरती. यावेळेस धाबाधनाची झेल टिपला जातोय. अर्जुन मोरे याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. विकेटचा पतन होईल. रितेश मोरे बाद. तर पहिला गडी या ठिकाणी बाद होईल. रितेश मोरे याच्या माध्यमातून एक झटका मिळाला आहे एस ब्रदर संघाला. येणारे फलंदाज जर तुम्ही पाहिले तर निश्चितच विस्फोटक फलंदाज आहेत या टीमकडे एस ब्रदर संघाकडे. त्यामध्ये तुम्ही अभि देवगरे येणं अजून बाकी आहे. त्यानंतर दैवत देखील येणं बाकी आहे. चांगल्या फॉर्ममध्ये आहेत दोन्ही फलंदाज. सुरत या ठिकाणी सातत्याने प्रॅक्टिसमध्ये असणारे हे दोन्ही खेळाडू आहेत. तर दरम्यानच्या कालावधीमध्ये खेळपट्टीवरती तुम्ही नव्याने आलेला फलंदाज सागर मोरे. तर गोलंदाजी मार्कवरती सुधीर टुले पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केला. त्या ठिकाणी अर्जुन मोरे फील्ड करणार. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. 64 धावा चेस करायचे आहेत. 64 धावा चेस करत असताना जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात या ठिकाणी निश्चितच मिळाली नाही. एस ब्रदर संघाला एक गडी बाद निश्चितच झाला आहे. एक पार्टनरशिपची गरज आहे. पुन्हा एकदा सुधीर ओव्हर द विकेट. यावेळेस इनबॅट चेंडू जरूर होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी निखिल टुले कोणतीही चुकी करत नाही. एक धाव घेतली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगले षटक हाताळलं जात आहे ते सुधीर टुले याच्या माध्यमातून. धावसंख्या एक गडी बाद 4 रन्स स्कोर कार्डवरती आहेत. यष्ट्यांच्या मागे तुम्ही वीरेंद्र मोरे याला पाहू शकाल. एक चालाक चतुर किपर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. टॉपेज लागला आहे. धावबादण्याची संधी जरूर होती मात्र थोडासा चुकी करतो या ठिकाणी. तर षटक समाप्तीची घोषणा होते. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल थोडेसे चेंजेस केले त्या ठिकाणी. एलावडे गावावरून बिलॉंग करतात असे विजय पवार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. तर सागर मोहिते एक चांगला अनुभव आहे दोन्ही पंचांकडे. षटक क्रमांक 1 समाप्त झाला आणि 1 षटकाखेर धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती. एक गडी बाद 5 धावा. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये तुम्हाला बनवायच्यात 59 धावा.
12चा आस्किंग रेट आहे, 12च्या सरासरीनं या ठिकाणी निश्चितच तुम्हाला धावा बनवायच्या आहेत आणि पाहायचं येणाऱ्या षटकामध्ये त्या धावा काढल्या जातात का, कुठल्या जात आहेत का, ते एस ब्रदर्स संघाच्या माध्यमातून. तर बिपिन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत बिपिन मोरे. एक नौखा नवोदित गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. चाचक संघाकडून सातत्याने खेळत असतो आणि या ठिकाणी CPL पर्व तिसरं प्रिन्स वॉरियर्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. प्रिन्स वॉरियर्स अशोक मोरे यांचा हा संघ आहे. संघनायक वीरेंद्र मोरे यांच्या अंडर हा संघ खेळत आहे. या ठिकाणी एक डावखुरा गोलंदाज आहे. ओव्हर द विकेट मारा केला जाईल. चांगली लाईन आणि चांगली लेंथ जर विपिनने ठेवली तर निश्चितच त्याला मारणं खूप डिफिकल्ट आहे या विकेटवरती. स्ट्राईकला सागर मोरे तर नॉन स्ट्राईक एंडला सागर यादव. 64 धावा आहेत. 64 धावा चेस करायच्या आहेत. येणाऱ्या 5 षटकांमध्ये अजूनही 59 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी सुधीर ठुले याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. त्याचेच पुनरावृत्ती या ठिकाणी केली जाते का बिपिनच्या माध्यमातून पाहणं देखील महत्त्वाचं आहे. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडूला लिपटला. चेंडू गेला डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज बिपिन. शॉर्ट चेंडू होता. पुल केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. निश्चितच त्या ठिकाणी उर्वेश पवार कोणतीही चुकी करत नाहीत. गडीबाद. थँक्यू डीजे. शॉर्ट चेंडू होता मात्र फायदा घेता आला नाही. बिपिनला मात्र या ठिकाणी निश्चितच यश प्राप्त झालं आहे आणि कॅच मात्र या ठिकाणी सुरेख टिपला गेला. उर्वेश पवार उर्फ उरू या नावाने प्रसिद्ध आहे हा खेळाडू गावामध्ये. नवीन फलंदाज रोहित यादव. तर चांगला स्टारकास्ट आहे या टीमकडे. अजूनही अद्याप येणारे फलंदाज देखील एक विस्फोटक फलंदाज आहेत. पुन्हा एकदा बिपिन ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस होता. पंचांचा निर्णय या ठिकाणी नो बॉल. फायदा घेता आला नाही सागर यादव याला. खूप कमी चेंडू असे मिळतात आणि त्या चेंडूवरती निश्चितच फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर केला असतो आणि फ्री हिट असेल. व्हायचा नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल आणि फ्री हिटचा फायदा घेतला जातोय का या सागर यादव याच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज बिपिन मोरे सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट चेंडू होता. पुल केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा.
बिपिन मोरे थोडासा अंडर प्रेशर मध्ये जरूर पाहायला मिळत आहे. एक चांगला गोलंदाज आहे, उभारता गोलंदाज आहे. निश्चितच चांगल्या लाईनवरती चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केली तर निश्चितच फलंदाजाला मारणं खूप डिफिकल्ट आहे. या गोलंदाजाला आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संघर्षावरती असे तुटून पडा की जरी हारलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच झाला पाहिजे. यावेळी चेंडू बॅटची आतली कडा घेऊन एकच सिंगल निश्चितच घेतली जाईल. धावसंख्या एकेरी धावेने पुढे सरसावली जाते. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती दुसरं षटक मार्गस्थ असताना 15. नव्याने आलेला फलंदाज रितेश यादव. रितेश यादव यावेळी स्ट्राईक एंडला असेल. सॉरी रोहित. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बिपिन टू रोहित. यावेळी चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग होतोय. मी अगोदर देखील म्हटलं होतं जर बिपिनने लाईन ठेवली चांगली तर निश्चितच तो फलंदाजांवरती हावी होणार आणि यावेळेस देखील तेच चित्र पाहायला मिळालं. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग होतोय. मागील 2 चेंडू निश्चितच चांगल्या पद्धतीने फेकले गेले बिपिनच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस सुरेख फटका. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी निखिल ठुले मात्र चुकी करतोय. 3 चौकार या ओव्हरमध्ये. षटक समाप्तीची देखील घोषणा होते पंचांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3-2 या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 2 षटकांची धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 19. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांची धावसंख्या 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अर्थातच 19 आकडा जरी डोळ्यासमोर आला तरी आठवण होते छत्रपती शिवाजी महाराजांची, कारण 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि प्रत्येक शब्दाचं जर वर्णन करायला गेलो तर निश्चितच एक चांगलं वर्णन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं केलं जातं. 36 हत्तींचे बळ त्रस्त मुघलांना करणारे परत मागे न फिरणारे ती तिन्ही जगास जागणारे शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जिजाऊंचा पुत्र महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे राज्याचे हितचिंतक ज्या जनतेचा राजा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज. ना शिवछत्रपती आणि या ठिकाणी आपण पाहतोय नवीन गोलंदाज वीरेंद्र मोरे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. एक अनुभवी गोलंदाज आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन मैदानामध्ये दाखल केलाय. स्वतः संघनायक आहेत. तर बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय या ठिकाणी एस ब्रदर्स संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 64 धावांचं एक टार्गेट या ठिकाणी चेस केलं, लक्ष ठेवलं होतं. ते प्रिन्स वॉरियर संघाच्या माध्यमातून 30 सर्कलच्या बाहेर तर बॅटिंग पॉवर प्ले घेतला जाईल आणि यावेळेस थोडंसं बॉलिंग मध्ये थोडंसं चेंज केले जातील. बॉलर्स मध्ये सुधीर टुले पुन्हा एकदा आमंत्रित केले जाते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. बॅटिंग पॉवर प्ले असेल आणि 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. त्यामध्ये एक लॉंग ऑन आहे, एक डीप मिड विकेट आहे आणि एक डीप स्क्वेअर लेग. त्यावेळेस थोडंसं फिल्डिंग मध्ये देखील बदलाव पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी उर्वेश पवार आपल्याला डीप स्क्वेअर लेगला पाहायला मिळत होता. त्यावेळेस 30 सर्कलच्या आतमध्ये तर परेश यादवला तुम्ही पाहू शकाल 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफला असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे सुधीर ठुले याच्या माध्यमातून. पाहायचं ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाते त्या ताकदीची त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाते का हे पाहणं देखील खूप महत्वाचं असेल.
बॅटिंग पॉवर प्लेला या ठिकाणी सुरुवात होईल. 2 षटकांतर 9.50च्या सरासरीने 19 धावा धावफलकावरती आहेत. सुधीर टोले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅडवरती आदळला जातोय, लाऊड अपील केली जाते, पंचांचं बोट आकाशाकडे आणि सागर यादव मात्र या ठिकाणी बाद होईल. नाखुश नाराज आपल्या संघाला करत असताना या ठिकाणी सागर यादव मात्र बाद होईल. तर नवीन फलंदाज अभि देवगरे स्ट्राईकला असेल, स्वतः संघनायक आहेत. सुरत या ठिकाणी सातत्याने प्रॅक्टिसमध्ये असलेला हा फलंदाज आहे. अभि देवगरे स्ट्राईकला असेल तर चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू पॅडवरती जरूर आदळला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पॉवर प्लेचे पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न जरूर केला जात आहे फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे, 19 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत आतापर्यंत एएस ब्रदर संघाच्या माध्यमातून. एकदा सुधीर टोले टू अभि टू सुधीर, ओव्हर द विकेट. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी केली जाते, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू फ्लाय होतोय, पंचांच्या माध्यमातून दंडित केला जातो या ठिकाणी गोलंदाजाला. तुम्ही अशी गोलंदाजी या ठिकाणी करू शकत नाही. तुम्हाला क्रिकेट खेळायचा असेल तर क्रिकेटचे रूल्स देखील तुम्हाला फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या आहे आणि या एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना 64 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केला, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक निखिल टोले कोणतीही चुकी करत नाहीत. 1 धाव घेतली जाते. एकेरी धावेने धावसंख्या 20 धावा स्कोर कार्ड वरती, 21 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. अजूनही 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अभि देवगरेला शेवटपर्यंत राहणं खूप महत्त्वाचं आहे. हा सामना जिंकायचा असेल तर त्याच्याकडे ती क्षमता आहे येणाऱ्या षटकामागे या धावा काढण्याची. तर रोहित यादव पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेस यॉर्कर चेंडू जरूर होता, चेंडूला खेळून काढल्याच्या मिडविकेटच्या दिशेला. त्या ठिकाणी बिपिन मोरे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एकेरी दुहेरी धावा जास्तीत जास्त भरवसा दाखवला जाते एएस ब्रदर्स संघाच्या माध्यमातून. 3 गडी बाद झाले त्या ठिकाणी. रितेश मोरे, सागर यादव आणि सागर मोरे असे 3 गडी बाद झालेत. फुलटॉस चेंडू जरूर होता आणि पंचांचा निर्णय देखील येतोय. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू फ्लाय होतोय, दंडित केला जातोय. पुन्हा एकदा सागर यादव, सुधीर टोले यांना फायदा घेतला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून अशा चेंडूचा, आणि फायदा घेणं पण खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, कंजूस गोलंदाजी केली होती सुधीर टोले यांनी. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा निर्णय येतोय. वाईट चेंडू. या ओव्हर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 वाईट फेकले आहेत सुधीर टोले यांनी. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सुधीर टोले. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, धावा धुण्याची संधी जरूर होती. वीरेंद्र मोरे थोडासा चुकी करतोय आणि 1 एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी आपल्या संघाला देत असताना अभि देवगरे. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना 25 जून 1983 साली भारतानं पहिला इंटरनॅशनल वर्ल्ड कप जिंकला होता कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली. यावेळेस फटका चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार 4 धावा आणि षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे.
तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 35 धावा बनवायचे आहेत. 35 धावा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघनायक वीरेंद्र मोरे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी चौथे षटक फेकण्यासाठी. बाराच्या सरासरीनं या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत ए एस ब्रदर्स संघाला. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत 35. अभि देवगरे आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहित यादव. फिल्डिंग मध्ये या ठिकाणी बदलाव केले जातील. पॉवर प्लेचे दोन्ही षटक या ठिकाणी समाप्त झाले आहेत. एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला देखील अर्जुन मोरेच्या माध्यमातून एक क्षेत्ररक्षक सजवला जातोय. त्या ठिकाणी एक स्लीप आहे, त्यानंतर कव्हर आहे, डीप पॉइंट आहे. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे वीरेंद्र मोरे याच्या माध्यमातून. आणि पाहायचं आहे त्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते का. चला फास्ट खेळवा. यानंतरचा सामना देखील एक हाय व्होल्टेज सामना असेल. नागते सुपर किंग्स नागते सुपरस्टार विरुद्ध त्यांच्या समोर संघ असेल मोरे सुपरस्टार. त्यावेळेस चेंडू जातोय लेगच्या दिशेला. एक धाव घेतली जाईल. अच्छा, क्रिकेटचं युद्ध आहे मित्रांनो. कधी गोलंदाज फलंदाजांवरती हावी होत आहे तर कधी फलंदाज गोलंदाजांवरती हावी होत आहेत. यावेळेस आपण पाहतोय वीरेंद्र मोरेच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. रितेश यादव, रोहित यादव. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, उंची जास्त, लांबी कमी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बिपिन मोरे चेंडूवरती वेगाने येणार. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरसावली जाते. आपण पाहिलं असेल जेव्हा जेव्हा कॅच सोडले ना या क्रिकेटच्या ऑल फॉर्मॅटमध्ये, सर्व फॉर्मॅटमध्ये, तेव्हा तेव्हा मोठे मोठे समीकरण आपल्याला पाहायला मिळालेत, मोठे मोठे उपद्रव आपल्याला जरूर पाहायला मिळाले आहेत. या ठिकाणी निश्चितच रोहितला जीवनदान दिले जाते आणि त्या जीवनदानचा या ठिकाणी फायदा उठवला जातोय का, ज्या पद्धतीने राजेश पोलेकरने फायदा उठवला होता. यावेळेस थोडंसं जजमेंट चुकतंय आणि चुकीला माफी नाही. 4 धावा, ज्या ठिकाणी 1 रन्स होते त्या ठिकाणी 3 एक्स्ट्रा रन्स, अशा पद्धतीने चौकार. क्रिकेटमध्ये एक एक धावेला खूप महत्त्व आहे आणि तुम्हाला क्रिकेटमध्ये एक एक धाव रोखून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला क्रिकेटचं हे युद्ध जिंकायचं असेल तर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. दिनकर ठुले, दिनेश ठुले, एक लेजेंड प्लेयर सात संघाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू गेला ऑफच्या दिशेला, तटवला गेला. 1 धाव घेतली जाते कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अर्जुन मोरे चेंडूवरती वेगाने येणार. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि दोन्ही धावने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या आहे चौथे षटक मार्गस्थ असताना 39. एक बॉल बाकी आहे. चौथ्या षटकातील एक चेंडूचा केलेला अद्याप बाकी आहे आणि स्ट्राईकला अभि देवगरे, मॅन इन फॉर्म. तर वीरेंद्र मोरे सज्ज होईल. यावेळेस मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी. पुन्हा एकदा बिपिन मोरे चेंडू खाली आणि यावेळेस कोणती चुकी करत नाही. विकेटचं पतन होईल. अभि देवगरे एक विस्फोटक फलंदाज बाद.
तर कमिटीच्या माध्यमातून एक सूचना येते, जेवणाचं कोण बाकी असेल तर कृपया आपण जेवण करून घ्यायचं आहे. 3च्या नंतर जेवण मिळणार नाही याची नोंद करून घ्यायची आहे. जगदीश पानवकर, आपण कुठे असाल तर महेश कोंडेकर यांच्याजवळ संपर्क करायचा आहे. जगदीश पानवकर. स्कोर आहे किती आले 39. 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बिपिन मोरे गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट आदित्य. चेंज ऑफ पेस. चेंडू पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग होत आहे. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धाव वाजवण्याची संधी जरूर आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम आदित्य अँड रोहित. आणि हे एफर्ट असणं खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. सॉरी 25 धावांची गरज होती आणि या 2 धावा, 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू आहेत तुमच्याकडे आणि 11 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत 23. गोलंदाजी मार्क वरती एक नौका नवोदित गोलंदाज तर स्ट्राईकला देखील एक नौका नवोदित फलंदाज. युद्ध समांतरीचं आहे. यावेळेस चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेग घेतला जातोय. पंचांचा निर्णय मात्र येतोय वाईट चेंडू. अवांतर धावेमध्ये भर पडली जाते. भरत रणपिसे, आपण कुठे असाल आपण देखील कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क करायचा आहे. भरत रणपिसे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आउट स्विंग. क्षेत्ररक्षक स्वतः का यष्टिरक्षक झेलखाली उभा आहे आणि झेल बाद होईल या ठिकाणी. आदित्य देवगरे बाद. तर नवीन फलंदाज सूरज पानवकर उर्फ दैवत. दैवत या नावाने प्रसिद्ध आहे. आता मला तर माहिती नव्हतं सूरज त्याचं नाव आहे. तर स्ट्राईकला रोहित, तर नॉन स्ट्राईक एंडला सूरज पानवकर. तर गोलंदाजी मार्क वरती बिपिन मोरे. ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख गोलंदाजी. ही जर लाईन बिपिनने शेवटपर्यंत ठेवली तर निश्चितच बिपिनला मारणं खूप डिफिकल्ट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील तशीच गोलंदाजी केली होती. या ओव्हरमध्ये देखील एक चांगली गोलंदाजी. रोहित यादवला मात्र या ठिकाणी जखडून ठेवला आहे. पुन्हा एकदा बिपिन टू रोहित. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेतला जातोय. यावेळेस मात्र हलकीशी एज. चेंडू बॅटला ब्रश करून सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतला जातोय. गडी बाद होईल. रोहित यादव बाद. तर सचिन नवीन फलंदाज. यावेळेस मोठा फटका जरूर घेतलाय. चेंडू जातो डी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. धावा येणं खूप महत्वाचं आहे. एएस ब्रदर संघाला थोडंसं मिस फिल्डिंग होते, थोडंसं कंबल होतंय आणि त्याचाच मोबदला पाहतोय. 2 धावा घेतल्या जातील आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 3 धावा कंप्लीट होतील. चांगली गोलंदाजी. बिपिनचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बिपिनच्या माध्यमातून राहिली आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र सूरज पानवकर याच्याकडे ती क्षमता आहे येणाऱ्या चेंडूमध्ये धावा बनवण्याची. षटक क्रमांक 5 समाप्त होत आहे आणि 5 षटकानंतर धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 45. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. आणि
तर स्ट्राईकला सचिन कदम आणि नॉन स्ट्राईक एंडला सूरज पाणवकर. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा आहेत 19. बॉलर नाही म्हणून तीन बॉलर चालतील काय आहेत ना. हा ठीक आहे तेच बोललो. तर पुन्हा एकदा लोअर फुल यावेळेस बीमर फायदा घेता आला पाहिजे होता. संधी दिली होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही सचिन कदम याला. जरी बॅट फिरवली असती तरी निश्चितच नो चेंडू दिला गेला असता. मात्र चुकी केली जाते या ठिकाणी सचिन कदम याच्या माध्यमातून. थांबा एक मिनिट. त्यावेळेस पाहतोय आपण धावा होण्याची संधी जरूर आहे आणि या ठिकाणी निश्चितच सचिन कदम बाद होतील. तर 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. यावेळेस सूरज पानवकर स्ट्राईक एंडला आहे. एक धाव कंप्लीट घेतली जाते. जास्तीत जास्त स्ट्राईक सूरजला ठेवणं खूप महत्वाचं आहे सामना जिंकायचा असेल तर. आणि या ठिकाणी निश्चितच गडी बाद होईल. तीन चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ती ताकद आहे या खेळाडूकडे. सूरज पाणवकर उर्फ दैवत याच्याकडे ती क्षमता आहे. नवीन फलंदाज विकास कोरपे. 3 चेंडू 17 धावा. 17 धावा 3 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होती आहे आणि हा सामना देखील प्रिन्स वॉरियर्स संघाकडे झुकत असताना पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 17 धावांची गरज आहे. यावेळेस देखील मोठा फटका जरूर येतोय मात्र आता चौकाराची भाषा बोलावी लागणार नाही. तर शेवटचा एक चेंडूचा केल्यानं बाकी आहे आणि एक चेंडू मध्ये धावा बनवायचे तर तब्बल 13. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानावरती पडत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. एका चेंडूमध्ये 13 धावा देखील झालेल्या आम्ही पाहिले आहेत ओव्हर द विकेट. निश्चितच गडी बाद होईल आणि विजयी संघ होतोय प्रिन्स वॉरियर संघ. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. तर या सामन्याचा
या अगोदरचा जो सामना झाला एएस ब्रदर्स विरुद्ध प्रिन्स वॉरियर्स, या संघाचा प्रिन्स वॉरियर संघ विजयी झाला आहे आणि विजयी संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय, ज्यानं 2 षटक हाताळली आणि 3 गडी बाद केले आणि सुरेख गोलंदाजी केली असा बिपिन मोरे या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मी विनंती करतो बिपिन यांना